नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, महागाई भत्ता, नियमित वेतन श्रेणीची देयके 31 डिसेंबर पर्यंत अदा करण्यात येणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन देयकाबाबत शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। या परिपत्रकानुसार थकीत वेतन देयके आता शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। शालार्थ प्रणालीत नवीन सुविधा उपलब्ध परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की सन 2025 ते 26 पासून शालार्थ प्रणालीमध्ये थकीत वेतन देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे यापुढे प्रलंबित असलेली सर्व थकीत देयके शालार्थ प्रणालीवरच सादर करावी लागणार आहेत। मंजूर थकीत देयकेच अपलोड करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की अनुदानाची देयके योग्यरित्या तपासून मंजूर झाल्यानंतरच थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीवर अपलोड करावीत। अपूर्ण, चुकीची अथवा कागदपत्राशिवाय देयके सादर करू नयेत असेही निर्देश देण्यात आले आहेत। थकीत देयकाची जबाबदारी मुख्याध्यापकावर। सदर परिपत्रकानुसार प्रलंबित थकीत वेतन देयके भरण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर असणार आहे। वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ वेतन श्रेणी, न्यायालयीन आदेश किंवा अनुदानाअभावी प्रलंबित राहिलेली देयके यामध्ये समाविष्ट असतील। थकीत देयकामध्ये खालील बाबींचा समावेश: थकीत देयकांचे प्रकार: पदोन्नती, वेतनवाढ, निवड श्रेणी, शिक्षण सेवक मानधन, महागाई भत्ता फरक, 6वा व 7वा वेतन आयोग फरक, निलंबन, बडतर्फ, कालावधीतील वेतन फरक, न्यायालयीन प्रकरणातील देयके, पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांचे देयके, नियमित वेतन श्रेणीतील फरक, वरिष्ठ वेतन श्रेणी, 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत। परिपत्रकानुसार 1 ते 6 वर्षे तसेच 6 वर्षापेक्षा अधिक कालावधीची थकीत देयके दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत शालार्थ प्रणालीवर सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। निर्धारित कालावधीत देयके सादर न केल्यास त्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे। शिक्षकांसाठी दिलासा, प्रशासनासाठी सूचना। या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली थकीत वेतन देयके निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली असून शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र यासाठी मुख्याध्यापकांनी वेळेत आणि अचूक माहिती शालार्थ प्रणालीवर सादर करणे आवश्यक ठरणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।